जनाब संजय राऊत यांनी आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांना रामरक्षा आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केले। माझं संजय राऊत सवाल आहे की ज्या उद्धवजी ठाकरे यांनी जय श्रीराम म्हणजे हरामखोरपणा असं म्हटलं होतं, त्याबद्दल जर उद्धवजी ठाकरे नाक घासून माफी मागणार असतील तर देवाभाऊ देखील रामरक्षा आंदोलनामध्ये सहभागी होतील। ज्या काँग्रेसनं प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलं, त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसून उद्धव ठाकरे यांनी राजकारण केलं, त्याबद्दल उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत नाक घासून माफी मागणार असतील तर देवाभाऊ देखील रामरक्षा आंदोलनामध्ये सहभागी होतील। मुळामध्ये जनाब संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांचं हे प्रभू रामचंद्राबद्दलचं आंदोलन नाही, हे रामरक्षा आंदोलन नाही तर पक्षरक्षा आंदोलन आहे। तरी देखील देवेंद्रजी फडणवीस या रामरक्षा आंदोलनाला यावं असं संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांना वाटत असेल तर जय श्रीराम म्हणजे हरामखोरपणा आणि काँग्रेसचं रामचंद्रांचं अस्तित्व नाकारणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्याबद्दल उद्धवजींनी नाक घासून माफी मागावी। देवेंद्रजी या आंदोलनामध्ये सहभागी होतील। मुळामध्ये संजय राऊत तुम्ही सातत्यानं प्रभू रामचंद्रांचा अपमान केला, प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलं। एवढंच नाही तर मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे म्हणून राम मंदिर आंदोलनाची खिल्ली उडवली। काँग्रेसच्या सांगण्यावरनं राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उद्धवजी ठाकरे गेले नाही। उद्धवजींना तेव्हा लाज वाटली नव्हती का? संजय राऊतांना तेव्हा लाज वाटली नव्हती का? आज हे रामरक्षा आंदोलनाच्या नावाखाली ढोलकी वाजवतायत, ढोंग रचतायत, परंतु राम मंदिर आंदोलनाच्या वेळी उद्धवजी ठाकरे कुठे होते? संजय राऊत कुठे होते? संजय राऊत, तुमच्या माहितीसाठी राम मंदिर आंदोलनावेळी देवेंद्रजी फडणवीसांना 18 दिवसाचा तुरुंगवास झाला। ज्या वेळेला बाबरीचा ढाचा पडला त्यावेळेला देवेंद्रजी फडणवीस अयोध्येमध्ये उपस्थित होते। उद्धवजी ठाकरे आणि जनाब संजय राऊत त्यावेळेला कुठे होते? हे कुठेही नव्हते। त्यामुळे खऱ्या अर्थानं ढोंगी कोण आहे तर उभाटा गट आणि संजय राऊत आहेत। मुळामध्ये तुम्ही संघ आणि हिंदुत्ववादी उरला नाहीत, तुम्ही ढोंगीवादी झालेला आहात। ढोंग रचणं, हिंदूंचा अपमान करणं आणि बाबरीचा ढाचा पाडला याबद्दल ज्यांनी माफी मागितली, ज्यांनी सांगितलं की बाबरीचा ढाचा पाडला त्याबद्दल आम्हाला खेद वाटतोय, असं ज्या पक्षांनी सांगितलंय त्यांनी हिंदुत्ववादी संघटनांचं नाव घेऊ नये, त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं देखील नाव घेऊ नये। मुळामध्ये संजय राऊत, तुमच्या हातात चाव्या दिल्यानंतर त्याचं काय झालं होतं हे महाराष्ट्रानं बघितलंय। पत्राचाळीच्या चाव्या संजय राऊतांच्या हातामध्ये दिल्या, करोडो रुपयाचा घोटाळा संजय राऊतांनी केला। कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्र चालवण्याच्या चाव्या संजय राऊत तुमच्या हातामध्ये दिल्या होत्या। खिचडीमध्ये देखील तुम्ही घोटाळा केला, कफन चोरीमध्ये देखील घोटाळा केला। महाराष्ट्र चालवण्यासाठीचा कारभार आणि त्याच्या चाव्या उद्धवजी ठाकरेंच्या हातामध्ये दिला। रोज 100 कोटी वसुलीचं टार्गेट यांनी दिलं। त्यामुळं तुमच्या हातात चाव्या दिल्यानंतर महाराष्ट्र कसा लुटला, मुंबई कशी लुटली हे देशाने बघितलंय। आणि संजय राऊत काय म्हणतात की आमच्यासारख्या हिंदुत्वाच्या ताब्यात। संजय राऊत, तुमचा आणि हिंदुत्वादाचा संबंध काय? बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तुडवले, बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडून दिलं आणि आता तुम्ही सांगतायत की आमच्यासारखं हिंदुत्व। संजय राऊत, तुमचं हिंदुत्व नाही, तुमचं हिंदुत्व कधीच संपलेलं आहे। ज्या पद्धतीनं दुतोंडी गांडूळ असतो तशा पद्धतीनं संजय राऊतांची भूमिका आहे। ते दुतोंडी गांडूळ आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे। मुळामध्ये राम मंदिराच्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली गेली आहे, अटक केली गेलेली आहे। ज्यांनी घोटाळा केला आहे त्यांच्याकडं पैनापै वसूल केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही।
प्रत्येकाकडनं राम भक्तांचा अपमान करणाऱ्यांनाही सोडलं जाणार नाही आणि दानपेटीमध्ये ज्यांनी अशा पद्धतीची चोरी केली त्यांना देखील सोडलं जाणार नाही। सरकार याबद्दल अतिशय गंभीर आहे। सरकारनं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे। तिथल्या ट्रस्टींवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांना अटक करण्यात आली आहे आणि जेवढी काही राम मंदिराची लूट करण्यात आली त्याचा पायी ना पायी म्हणजे कवडी देखील सोडणार नाही, पायी ना पायी वसूल केली जाणार आहे। परंतु श्रद्धेच्या नावाखाली ज्यांनी ढोंग रचलंय, ज्यांनी ढोंगीपणा केला, अशांना या मंदिराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही। कारण मंदिरांची खल्ली उडवणारे तुम्ही होतात, प्रभू रामचंद्रांचा अपमान करणारे तुम्ही होतात। आता आपला पक्ष संपत आलाय, पक्षाचं अस्तित्व संपत आलंय, उभाटा गटाची सिल्लक सेना आणि वंचित किंचित आघाडी होत चालली आहे। त्याच्यामुळं उभाटाला प्रभू रामचंद्र आठवले। इतके दिवस तुम्ही अकबर, बाबर, अफजल खान, औरंगजेबाचा उदो करत होतात। पक्ष संपुष्टात येत असल्यामुळं तुम्ही रामाचा धावा करतायत, परंतु प्रभू रामचंद्रांना देखील माहिती आहे की नौटंकीबाज कोण आहे, त्यामुळं रामाचा धावा करूनही काही उपयोग होणार नाही। मुळामध्ये विठू माऊलीबद्दल अशा पद्धतीचे शब्द वापरणं संजय राऊतांना लाज वाटली पाहिजे। विठू माऊली समस्त वारकऱ्यांची आराध्य देवता आहे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरीचा विठुराया आहे। विठुरायाच्या बद्दल त्यांनी पक्षप्रवेश केला असेल, अमुक केला असेल, तमुक केला असेल। संजय राऊत, तुम्ही औरंगजेबाला पक्षप्रवेश करून घेतला, तुम्ही याकूब मेमनच्या कबरीचं उदात्तीकरण केलं, त्याचं सुशोभीकरण केलं आणि औरंगजेबाच्या दाढ्या, अफजल खानाच्या दाढ्या कुरळतात। तुम्हाला विठ्ठल मंदिराचं पावित्र्य माहिती आहे का? ज्या विठ्ठल मंदिराला लुटण्याचं काम अफजल खानाने केलं होतं, औरंगजेबांनी केलं होतं, तेवढा अपमान तुम्ही विठ्ठल मंदिराचा करतायत। मुळामध्ये विठू माऊली कुठल्या पक्षामध्ये प्रवेश केली असेल अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य संजय राऊत करूच कसे शकतात? संजय राऊतांना लाज वाटली पाहिजे। हा वारकऱ्यांचा अपमान आहे आणि विठू माऊलीचा अपमान आहे। एक लक्षात घ्या, महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी पंढरीच्या विठ्ठलाचा अपमान केलाय, विठुरायाचा अपमान केलाय, महाराष्ट्राने त्यांना धडा शिकवलाय। संजय राऊत, तुम्ही विठुरायाचा अपमान करतायत आणि ह्या समस्त वारकरी आणि महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। मुळामध्ये संजय राऊत, इंडिया आघाडीचं अस्तित्व तरी उरले का? इंडिया आघाडीच्या ठिकऱ्या उडालेल्या आहेत। संजय राऊतांना एवढंच सांगायचं आहे, काल सुप्रियाताईंनी आपली भूमिका स्पष्ट केली। इंडी अलायन्समध्ये काँग्रेस आणि उभाटा गट हे दोनच पक्ष शिल्लक राहतील आणि काही दिवसानंतर उभाटा गटाला काँग्रेसमध्ये विसर्जित करावं लागेल। इंडी आघाडी संपुष्टात येईल, उभाटा गट काँग्रेसमध्ये विसर्जित होईल आणि संजय राऊत काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते होतील। एवढंच आता इंडिया आघाडीमध्ये उरले, याच्या पलीकडे इंडिया आघाडीमध्ये काहीही उरलेलं नाही। महिला आरक्षणाचं विधेयक असेल किंवा डिलिमिटेशन विधेयक असेल, याला बहुतांश पक्ष पाठिंबा देत आहेत। सुप्रियाताईंनी देखील सांगितलंय की 50% जागा वाढत असतील तर आमचा या विधेयकाला विरोध नाही, आम्ही त्याबद्दल योग्य वेळी निर्णय घेऊ। याचा अर्थ असा आहे की सुप्रियाताई असतील किंवा बाकी पक्ष असतील, ते महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने आहेत। फक्त संजय राऊत आणि त्यांचे 2 खासदार, म्हणजे संजय राऊतांच्या पक्षात आता 2च खासदार उरलेत, संजय राऊत आणि 2 खासदार यांचाच या विधेयकाला विरोध दिसतोय। या 2 खासदारांनी विरोध केला काय आणि नाही केला काय काहीही फरक पडणार नाही। महिला आरक्षण विधेयक 100% मंजूर होईल, यामध्ये काहीही शंका नाही। मुळामध्ये कायद्याची भाषा संजय राऊतांनी करू नये आणि उद्धवजींनी देखील करू नये। कायदा काय असतो हे अमित भाईंना माहिती आहे। 370 कलम रद्द करून कायदा कसा चालवतात, ट्रिपल तलाक रद्द करून कायदा कसा अंमलबजावणी केले जातो आणि बांगलादेशच्या जमिनीवर फेन्सिंग करून
बांगलादेशच्या जमिनीवर फेन्सिंग करून कायद्याचं राज्य कसं आणायचं आहे, काश्मीरमधली दगडफेक रोखून कायदा सुव्यवस्था कशी टिकवायची, हे अमित भाईंनी देशाला दाखवून दिले. अमित भाई सच्चे देशभक्त आहेत. ते कायदेशीर मार्गाने चालवतात. तुमच्यासारखं बेकायदेशीर वागणूक करणं, मंत्र्यांना अटक करणं, पत्रकारांना अटक करणं, लोकांची घरं पाडणं, 100 कोटी वसुली करणं, हा धंदा संजय राऊत आणि उद्धवजींचा आहे. त्यांनी इतरांना शहाणपण शिकवू नये. आमच्या बीडचे अभिनेते ज्यांना महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रियता आहे असे मकरंदजी अनासपुरे यांचा एक चित्रपट आहे, गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा. मला वाटतं याच्या पलीकडे याचं वर्णन करता येणार नाही. मकरंद अनासपुरेंचा अतिशय उत्तम चित्रपट आहेत. गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी अवस्था त्यांची झालेली आहे. त्यांनी या प्रकरणावर न बोललेलं बरं. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबद्दल दिल्लीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, त्याबद्दल इतरांनी काळजी करू नये. आपल्या गल्लीत जो गोंधळ सुरू आहे तो त्यांनी बघावा. मुळामध्ये काहीतरी गैरसमजातून हा प्रकार घडलेला असेल, त्याबद्दल मला जास्तीची माहिती नाही. मी माहिती घेऊन आपल्याला सविस्तर प्रतिक्रिया देतो. खूप खूप धन्यवाद. उपसभापती सचिन अहिर यांना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा रायगड बंगला न देता सुनीती फ्लॅट दिला आणि त्यामुळे कुठेतरी सचिन अहिर हे नाराज झालेले दिसत आहेत. त्यांच्याकडनं एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील तक्रार केली जाणार आहे. कुठेतरी महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडताना दिसते का? कुठे एकूणच नाराजी नाट्य दोन्हीकडे दिसतात. अशा छोट्या गोष्टीवरून कुठेही महायुतीमध्ये नाराजी नाट्य होण्याचं कारण नाही. बंगले अलॉट करणं हे सामान्य प्रशासन विभागाचं काम असतं. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या अखत्यारीत हा सामान्य प्रशासन विभाग काम करतो. त्यामुळं यावर तोडगा काढला जाईल. कुठेही या गोष्टीवरून महायुतीमध्ये मतभेद होतील अशी स्वप्न काही लोक बघत असतील तर त्यांना स्वप्न बघण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा गोष्टीची स्वप्न ही वर्षानुवर्षी ही लोक बघतायत की महायुतीमध्ये ठिणगी पडावी, मग त्यात आमचं काहीतरी भलं व्हावं, अशी अपेक्षा करणं हे मुंगेरी लाल के हसीन सपने आहेत. काही काळजी करू नका. सचिन अहिर असतील, एकनाथजी शिंदे असतील, आम्ही सगळे एकत्रपणे काम करतोय. अशा पद्धतीच्या ठिणग्या टाकल्याने काहीही होणार नाही. सुधीर भाऊ मुनगंटीवार आमचे ज्येष्ठ नेते आहेत. भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती सुधीर भाऊंना देखील माहिती आहे आणि सुधीर भाऊंनी त्यातही स्पष्ट सांगितले की भारतीय जनता पार्टी कुठेही एकनाथजी शिंदे यांचं महत्त्व कमी करत नाही आहे. उलट जेव्हा एकनाथजी शिंदे भारतीय जनता पार्टीसोबत आले, भारतीय जनता पार्टीचे 105 आमदार असताना देखील भारतीय जनता पार्टीने एकनाथजी शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. त्यामुळं कुठेही एकनाथजी शिंदे यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्नच येत नाही आणि सुधीर भाऊंनी देखील त्याबद्दल तोच खुलासा केलेला आहे. नाही, सुधीर भाऊंच्या मंत्रिपदाबद्दल योग्य वेळी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आमचा निर्णय घेत असतो आणि मंत्री कुणाला करायचा हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. तो मला वाटतं आपण मुख्यमंत्र्यांकडे अबाधित ठेवला पाहिजे. त्यांनी योग्य सूचना केली की देवाला काळजी आहे आणि देव योग्य वेळी काळजी घेईल. खूप खूप धन्यवाद. मुळामध्ये एखादा राज्याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांना असतो आणि त्या अधिकाराअंतर्गतच देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काल जवळपास 48,000 कोटीची थकीत वीज
बिल माफीची घोषणा केलेली आहे. हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे. याच्यामध्ये कुठेही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं अहित नाही आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री काम करतात. काल शेतकऱ्यांचा कार्यक्रम होता आणि स्वतः कृषी मंत्री दत्ता मामा भरणे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पूर्ण अधिकार असतो अशा पद्धतीचा निर्णय घोषित करण्याचा आणि शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घ्यायला आम्ही कुठेही मागे पुढे बघणार नाही. काल बघा, कुठेही आंदोलन झालं नव्हतं, कुठेही मागणी केली नव्हती, तरी देखील देवेंद्रजी फडणवीसांना लक्षात आलं की हा निर्णय आपल्याला शेतकऱ्यांसाठी घ्यावा लागतोय. तुम्हाला आठवत असेल, काँग्रेसनं शेतकऱ्यांना वीज बिल माफ करू असं आश्वासन दिलं होतं. त्यांनी आपल्या घोषणापत्रामध्ये त्याचा उल्लेख देखील केला होता, परंतु प्रिंटिंग मिस्टेक झाली असा घुमजाव त्यावेळेला प्रभाराव त्यांच्या प्रभारी होता आणि महाराष्ट्राचं वीज बिल, शेतकऱ्यांचं वीज बिल यांनी माफ केलं नव्हतं. असा नौटंकीबाजपणा काँग्रेसने केला होता. ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, महाराष्ट्रामध्ये 12-12 तास 15-15 तास लोड शेडिंग होतं. आज महाराष्ट्रामध्ये कुठेही लोड शेडिंग नाही. शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज मिळते. सौर कृषी वाहिनी पंपाच्या माध्यमातून जवळपास 70% शेतकऱ्यांना पारंपरिक दिवसा वीज देण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांनी केलं. आणि जे थकीत वीज बिल होतं, जवळपास 48,000 कोटी रुपयाचं थकीत वीज बिल होतं, ते माफ करून शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेतला आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. त्यामुळं अशा पद्धतीची नाराजी व्यक्त करणं हे अतिशय चुकीचं आहे, कारण हा शेतकऱ्यांसाठीचा निर्णय आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना तो पूर्ण अधिकार असतो. त्या अधिकाराअंतर्गत त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. खूप खूप धन्यवाद.